महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपच्या युतीची चर्चा करण्यासाठी आज दुसरी बैठक झाली। या बैठकीमध्ये भाजपने 114 जागांची मागणी केली। ही मागणी अर्थातच शिवसेनेने मान्य केली नाहीये। यानंतर दोन्ही पक्षांनी अपेक्षित जागांची यादी एकमेकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतलाय। आज संध्याकाळपर्यंत दोन्ही पक्ष एकमेकांना ही यादी देतील अशी शक्यता आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या B7 बंगल्यावर ही बैठक झाली आणि त्यानंतर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली। पारदर्शकतेबद्दल माननीय मुख्यमंत्रीजी कार्यपद्धतीने कार्यक्रम उद्धवजींशी बोलून ठरवतील, त्यामुळे आज त्याच्यावर इथे चर्चा झालेली नाही। ज्या जागा आम्ही जिंकू शकू किंवा जिंकणार अशा जागांचा प्रस्ताव एकमेकाला लिखित स्वरूपात देणार आणि त्यानंतर आपापल्या पक्षात त्याची चर्चा आणि बरोबरीने युतीची चर्चा आणि युतीमध्ये या जागांवरची चर्चा पुढच्या टप्प्यात आम्ही करणार आहोत। आम्ही इथून दहिसर ते मुलुंडपर्यंतचा आढावा घेतला आणि अत्यंत प्राथमिक याच्यावरच्या जागांच्या बाबतीमध्ये फक्त गोष्टी पाहिल्या आणि बोलणी ज्या पद्धतीनं झाली आजच्या घडीला तरी व्यवस्थित झाली। 21 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी निर्णायक स्वरूपात आपल्याला पुढे मांडायच्या आहेत, नेतृत्वासमोर न्यायच्या आहेत आणि मग नेतृत्व त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख त्याबद्दलचा जो निर्णय असेल ते जाहीर करेल। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राजकीय धुरळा उडायला सुरुवात झाली आहे। निवडणुका कितीही महत्त्वाच्या असल्या तरी राजकीय पक्षांमधलं वातावरण हे सलोख्याचं राहायला पाहिजे या भावनेतून पुण्यातल्या सगळ्या पक्षांचे गटनेते वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र आले होते। अर्थात यावेळीही त्यांनी एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही। युती आणि आघाडीचं काय सुरू आहे याचाही प्रत्यय यावेळी आला। विद्यापीठाच्या कारभारावरून पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या कुलकर्णी विरुद्ध शिवसेनेचे देशपांडे असा वाद पेटला। 2 दिवसांपूर्वी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली होती। त्यांचा आरोप होता आणि त्यावर कुलगुरूंनी योग्य ते स्पष्टीकरण दिलं। मात्र आता हे राहिलं बाजूला आणि शिवसेनेचे श्याम देशपांडे यांनी मेधा कुलकर्णींनाच लक्ष केलंय। कुलकर्णींनी विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप करत देशपांडे यांनी त्यांच्या विरोधात थेट आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। एकीकडे महापालिकेमध्ये युतीसाठी बोलणी सुरू असताना बिगर राजकीय विषयावरून शिवसेनेचे नेते भांडत असल्याचं चित्र यामुळे पुण्यामध्ये दिसतंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 7 लाखाच्या वर विद्यार्थी शिकतायत। अनेक संशोधक या ठिकाणी संशोधन कार्य करतायत। अतिशय नावाजलेले नामांकित व्यक्ती देशात आणि विदेशामध्ये या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या कामाचा लौकिक त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेला आहे। आपल्या बोलण्यामुळं आपल्या चुकीच्या आरोपांमुळे कुठेतरी आपण आपल्या शहराला आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाला चुकीच्या पद्धतीने कलंक लावतोय असं त्यांना खरं तर वाटायला हवंय। मला अभिमान आहे, मला गर्व आहे की मी पुणे विद्यापीठामध्ये शिकले, परंतु माझ्या अशा गौरवशाली विद्यापीठामध्ये की ज्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात, या विद्यापीठामध्ये जर गैरकारभार होत असेल तर मी डोळ्यादेखत बघत बसणं हे अपेक्षित आहे का शिवसेनेला? त्याचा त्यांनी खुलासा करावा। म्हणजे त्यांना अपेक्षित काय आहे? मुळामध्ये मी शैक्षणिक क्षेत्रातली आहे आणि विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, चांगल्या दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे याच्यासाठी आणि त्याचबरोबर पुणे विद्यापीठामध्ये असलेले प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांना जो त्यांचा न्याय्य हक्क आहे हा मिळण्यासाठी मी हा लढा अशाच प्रकारे चालू ठेवीन। शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर आज भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बाबर यांनी भाजपचा शेला अंगावर घेतला। लोकसभेला तिकीट नाकारल्यापासून बाबर पक्ष नेतृत्वावर नाराज होते। लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी पक्ष सोडला होता आणि शिवसेना सोडताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी तिकिटासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता। त्यामुळे गेल्या 2.5 वर्षांपासून ते शिवसेनेपासून आणखीच दूर गेले। मुंबई महापालिकेमध्ये गैरकारभार भ्रष्टाचार हा जणू अधिकारच बनून गेलाय। कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फेऱ्या दाखवून बिलं मंजूर करणं, लॉकशीटवर खोट्या नोंदी करणं अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचं झी24 तासनं समोर आणलंय। 8 डिसेंबरच्या स्थायी समितीत सुद्धा हा मुद्दा चर्चेला आला होता। तेव्हा पालिका प्रशासनानं याची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र चौकशी दूरच, उलट अद्यापही त्याच जोमानं हा गैरकारभार मागील पानावरून पुढे सुरू असल्याचं झी24 तासच्या तपासात पुढे आलंय।
नागपुरात काँग्रेसनं सुरू केलेल्या रिझर्व्ह बँकेच्या घेराव आंदोलनामध्ये पोलिसांनी आज सौम्य लाठीमार केला। नागपूरमध्ये देखील संविधान चौकात रिझर्व्ह बँक समोर काँग्रेसतर्फे आरबीआयला घेराव घालण्यात आला। काँग्रेसच्या या आंदोलनासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे नेते या आंदोलनाला उपस्थित होते। मुंबईतही महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसतर्फे अन्यायकारक नोटबंदी विरोधात रिझर्व्ह बँकेवर आज मोर्चा घेराव करण्यात आला। या आंदोलनामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसंच सर्व काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिझर्व्ह बँकेच्या मार्गावर मोर्चामध्ये सहभागी झाले। यावेळी अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांना ताब्यात घेण्यात आलं, तर तिकडे चंदीगडमध्ये रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसबाहेर काँग्रेसचे दिग्गज नेते रस्त्यावर उतरले। रिझर्व्ह बँकेला घेराव घालून त्यांनी नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध केला। लाखों करोड़ों लोग बेरोजगार हो गए, सारा व्यापार चौपट हो गया, आम आदमी परेशान हो गया, पूरी देश लाइन में लग गया। उनका अपना पैसा बैंक से नहीं निकाल पाए जो खुद की कमाई का पैसा था। तो इन सबके लिए विरोध प्रदर्शन पूरे देश में हो रहे हैं। जितना पैसा था सब बैंकों में आ गया, बल्कि लग रहा है कि ज्यादा आ गया। तो काला धन तो कुछ नहीं निकला, बल्कि लोगों का सफेद हो गया, इससे फायदा हो गया। और जब 2000 का नोट आप ला रहे हो तो इसका मतलब कि आप जमाखोरी को बढ़ा रहे हो। निवडणूक आयोगावरही यंदा सैराटचा फीवर आहे। आयोगानं राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं यासाठी चक्क आर्ची आणि परशाचा आधार घेतलाय। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आर्ची आणि परशाचे फोटो झळकलेले आहेत आणि विशेष म्हणजे आर्ची अर्थातच रिंकू राजगुरू ही अजून सज्ञान नाही आणि त्यामुळे आता मुळात जिला मतदानाचा अधिकारच नाही अशी रिंकू मतदानाची सदिच्छा दूत कशी होणार असा प्रश्न विचारण्यात येतोय। आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये ड्रेस कोडची सक्ती करण्यात आली आहे। विद्यापीठातर्फे फोर्ट कॅम्पसमधल्या विद्यार्थिनींना फॉर्मल ड्रेस घालण्याची सक्ती करण्यात आली आहे। विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागानं या संदर्भातलं परिपत्रक काढलंय। फॉर्मल कपडे बंधनकारक केल्यानं विद्यार्थिनींना जीन्स, शॉर्ट्स, स्कर्ट्स, मिनीज आणि मिडीज घालता येणार नाहीत। या निर्णयाचं विद्यार्थिनी आणि पालकांनी स्वागत केल्याचा कुलगुरू शशिकला वंजारी यांचा दावा आहे, पण काही विद्यार्थिनींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। एसएनडीटी विद्यापीठाच्या चर्चगेटमधल्या संकुलात विविध शाखांमध्ये सुमारे 5000 विद्यार्थिनी शिक्षण घेतात। सरकारच्या विभागांमध्ये या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत वस्तूंच्या खरेदीच्या प्रस्तावावर बंदी आणण्यात आली। यानुसार 17 जानेवारीनंतर 50,000 रुपयांच्या वर कुठल्याही वस्तूच्या खरेदीला बंदी आणण्यात आली आहे। राज्याच्या अर्थ विभागाने हे आदेश दिलेले आहेत। प्रत्येक विभागाला दरमहा दिलेला खर्च वर्षाच्या शेवटी एकाच महिन्यात खर्च केला जातो। हा अनियमितपणा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 50,000 रुपयांच्या खालच्या वस्तू खरेदी करण्याला बंधन नाहीये असं या निर्णयात म्हटलंय। गृह विभागाला मात्र हा जीआर लागू राहणार नाही। आजपासून हा निर्णय लागू होणार असल्यानं सर्वच विभागाचे धाबे दणाणलेत। राज्यात मार्चच्या अखेरपर्यंत सर्व म्हणजे सुमारे 52,000 रेशनिंग धान्य पुरवठा दुकाने ऑनलाईन होणार आहेत। नाशिकच्या सुरगणा धान्य घोटाळ्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। रेशनिंग धान्य घोटाळा रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं हा निर्णय घेतलाय। आधार कार्ड किंवा रेशन कार्डवरील युनिक RCID क्रमांकाच्या माध्यमातून धान्य मिळणार आहे। सध्या प्रायोगिक तत्वावर 84 दुकानं चालू आहेत। मार्चपर्यंत हाच आकडा 52,000 होणार आहे। कोणत्या दुकानावर किती, कोणतं धान्य कोणत्या शिधाधारक ग्राहकांना घेतलं याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात पांढरवाडी इथे 6 महिन्यांपूर्वी वृक्षारोपण केलेल्या झाडांची कत्तल झाल्याचं उघड झालंय। समाजकंटकांनी कत्तल केल्याचं बोललं जात आहे। ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। या भागातील दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी सयाजी शिंदे यांनी पांढरवाडी गावासह इतर 6 गावांमध्ये सुमारे 25,000 झाडं लावली होती। गेली 6 महिने गावकरी आणि ग्रामस्थांना या झाडांना टँकरनं पाणी पुरवठा केला, मात्र रात्री अंधारात काही समाजकंटकांनी कुऱ्हाडीनं शेकडो झाडं तोडली आणि ही दृश्य पाहून गावकरी आणि विद्यार्थी दुःखी झालेत। त्यांनी संताप व्यक्त केला। लाचखोरीच्या आरोपामध्ये ताब्यात घेत गुन्हा दाखल केलेल्या मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यात।
मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांना एसीबीनं 15,000ची लाच घेताना पकडलं होतं. मात्र कागदोपत्री कारवाई करून गुन्हा दाखल करेपर्यंत सोमवारी रात्री 10 वाजले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे महिला आरोपीला अटक करता येत नाही. त्यामुळे एसीबीनं मंगळवारी सकाळी 11 पर्यंत एसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देत गजभिये यांना एसीबीनं सोडलं होतं. मात्र आरोपी अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये मंगळवारी एसीबी समोर उपस्थित झाल्या नाहीत. नागपूरच्या घरी आणि कार्यालयात त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे एसीबीचं पथक गजभिये यांचा शोध घेत आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याबाबत धमकीचं पत्र मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसर रिकामा केला. सर्व कर्मचारी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात हे धमकीचं पत्र मिळालं. 18 जानेवारीला बॉम्बनं जिल्हाधिकारी कार्यालय उडवणार असं मजकूर असलेले हे पत्र असून खाली कुणबी संघटना असं लिहिलेलं आहे. पोलीस विभागाला हे पत्र मिळाल्यानंतर सतर्कता बाळगत पोलीस पथक, बॉम्ब शोधक पथक, डॉग स्क्वॉड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालं. हे पत्र कोणी पाठवलं हा खोडसाळपणा तर नाहीये, यावर पोलीस तपास करतात. लातूरमधल्या हिरेमठ पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या 3 दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आलंय. मुख्य आरोपी प्रभुलिंग लखदिवे, सचिन कावळे आणि प्रदीप ओगले यांना पोलिसांनी पकडले आणि त्यांच्याकडून सोनं, 40,000ची रोकड आणि पिस्तूल जप्त केलंय. 3 दिवसांपूर्वी लातूरमध्ये हा दरोडा पडला होता. द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिकमधून यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात होणार आहे. द्राक्ष निर्यातीसाठी 34,110 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 8,000 शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या आणि लागवडीखालील क्षेत्र वाढल्यानं मागच्या वर्षीचं रेकॉर्ड मोडून नाशिकचं द्राक्ष परदेशपारीसाठी आता सज्ज झाली आहेत. गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेल्या आणि राज्यातल्या संघाचा सहभाग असलेली क्रिकेट स्पर्धा सहकार महर्षी चषक नुकताच पार पडला. या चषकावर यावर्षी सेंट्रल रेल्वेच्या मुंबई संघानं नाव कोरलं. नाशिकच्या स्ट्रायकर 11 संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभव केला. यावेळी सिने अभिनेते भाऊ कदम आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मुंबई संघाला रोख 1 लाख ट्रॉफी आणि नाशिक संघाला रोख 50,000 रुपये देऊन गौरवण्यात आलं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना निसर्गाबाबत आपुलकी निर्माण व्हावी तसंच वन्यजीवांचं संरक्षण करता यावं यासाठी गोंदिया फेस्टिवल या उपक्रमांतर्गत एक शिबिर भरवण्यात आलं. गोंदिया जिल्ह्याच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कौर भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 दिवसीय निवासी निसर्ग अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी देखील या 1 दिवसीय निसर्ग शिबिराचा आनंद लुटला. 5 जिल्हा परिषद शाळांतल्या 40 विद्यार्थी शिक्षकांसह या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा इथल्या स्वामी विवेकानंद आश्रमामध्ये देशातला सर्वात मोठा स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवामुळे गावाला यात्रेचं स्वरूप आलंय. 51 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही जन्मोत्सवाची परंपरा आजही अविरत सुरू आहे. या यात्रेची सांगता ही 2 लाख भाविकांच्या भव्य अशा महापंक्तीनं होते. त्यामुळे आगळीवेगळी यात्रा आणि महाकाय पंगत पाहण्यासाठी राज्यभरातून लोक या ठिकाणी येत असतात. कोतवालांमधून शिपाई पदासाठी झालेल्या भरतीमध्ये आपल्याला डावललं गेल्याचा आरोप एका कोतवालानं केलाय. तसंच खुल्या प्रवर्गात आपली उमेदवारी बसत असताना देखील आपल्या जागी एका इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराला भरल्याचा आरोप खेड इथल्या एका कोतवालानं केलाय. मात्र सगळी भरती प्रक्रिया पारदर्शकतेनं झाली असल्याचा दावा जिल्हा प्रशासनानं केलाय. सदाशिव भिकाजी निकम असं या कोतवालाचं नाव आहे. दाद मागण्यासाठी त्यांना आता मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला झालाय. दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर कणकवलीला जाणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसच्या A1 बोगीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश तेली रेल्वेत चढत असताना 2 हल्लेखोरांनी त्यांना खाली खेचून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी प्रथमेश यांना चालत्या रेल्वेखाली ढकलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आरडाओरड केल्यामुळे सुदैवानं घटनास्थळी गर्दी जमली आणि त्यांची सुटका झाली. मात्र या मारहाणीमध्ये प्रथमेशचा हात जायबंदी झालाय. 2 हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलंय तर दुसरा आरोपी फरार झालाय. अटकेत असलेल्या आरोपीचं नाव प्रवीण खरात असून तो चेंबूरचा रहिवासी आहे. मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत. राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या आणि राजन तेलींचा व्यवसाय सांभाळणाऱ्या प्रथमेशवरील या प्राणघातक हल्ल्यामुळे सिंधुदुर्गात खळबळ माजली.
अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असलेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्यातून सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जोधपूर कोर्टाचे न्यायाधीश दलपत राजपुरोहित यांनी सकाळी 11:30च्या सुमाराला हा निकाल दिला. 1998 पासून सुरू असलेल्या 4 खटल्यांपैकी 3 खटल्यांमध्ये सलमानची निर्दोष मुक्तता झाली आहे. सलमानसोबत त्याची बहीण अलविराही आज निकालाच्या वेळी कोर्टात हजर होती. निकालाआधी कोर्टाबाहेर सलमानच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली होती. 2 काळविटांच्या शिकारीचा खटला अजूनही सुरू आहे. पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी कधी काळी आपण 30,000 रुपये मोजल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अनसेन्सर्ड या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ऋषी कपूर यांनी हा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅनच्या भूमिकेमुळे मला असुरक्षित वाटू लागलं होतं आणि त्यामुळेच मी असं पाऊल उचलल्याची कबुली ऋषी कपूर यांनी यावेळी दिली. खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अनसेन्सर्ड या ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्रात चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी वाचायला मिळणार आहेत. ऋषी कपूर यांनी 1973 मध्ये वडील राज कपूर यांच्या बॉबी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.